सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड येथील मुख्य रस्त्यांवरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली आहे। नाशिक रोड विभागीय मनपा कार्यालयाच्या वतीने आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली आहे। मुख्य रस्त्यांवरील अनधिकृत टाकलेल्या टपऱ्या आज काढण्यात आल्या। नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर नाशिक पुणे महामार्गावर ISP प्रेसच्या भिंतीला लागून अनेक अनधिकृत टपऱ्या लावण्यात आल्या होत्या। महामार्गावर बिटको आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नेहमीच गजबजलेला असतो। वाहनांची बाहेर गावातून येणाऱ्या प्रवाशांची तसेच स्थानिक नागरिकांसाठी हा मुख्य रस्ता आहे। या ठिकाणी अनेक ट्रॅव्हलर्सच्या बसेस दिवसभर शहराकडे जात येत असतात। महामार्गावर थांबा केल्याने वाहतूक कोंडी सतत होत असते। टपऱ्यांचे बसस्थान, बस थांबा, उड्डाण पुलावर जाणाऱ्या वाहनांमुळे नेहमी अडचण निर्माण होत होती। अतिक्रमण व रस्त्यातील खड्ड्यांमुळे बरेच अपघात झाले असून अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागलाय। नागरिकांच्या तक्रारी वाढल्यामुळे नाशिक रोड मनपा विभागाने या अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करून परिसर मोकळा केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जाते। अतिक्रमण कारवाई सुरू झाल्यानंतर अनेकांनी आपल्या टपऱ्या स्वतःहून वेळ मागून काढून घेतल्या, तर काहींच्या टपऱ्या मनपाने JCBच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्या। काही टपरीधारकांनी महानगरपालिकेकडून ठराव असल्याचं सांगितले, परंतु ठराव फक्त 6 महिन्यांपुरता असल्याचं सांगून अतिक्रमित टपऱ्या काढून टाकल्या। अतिक्रमण कारवाई सुरू असताना नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने वाहतुकीला अडचण निर्माण होत होती। अतिक्रमण विभागाचे अतिक्रमण उपायुक्त दखणे मॅडम, विभागीय अधिकारी माननीय चंदन गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी नाशिक रोड विभागातील शिवाजी पुतळा येथील वाहतुकीस अडथळा ठरणारे टपरी सरकारवर कारवाई केली। यापुढेही अतिक्रमण कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी आपले अतिक्रमण स्वतः काढून महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहनही विभागीय अधिकाऱ्यांनी केले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।